तर दक्षिण भारतातली सर्वात मोठी यात्रा म्हणून नांदेड जिल्ह्यातील माळेगावची यात्रा प्रसिद्ध आहे आणि या यात्रा जनावरांच्या बाजारांसाठी खास ओळखल्या जातात। महाराष्ट्रातील एकमेव उंट खरेदी विक्री बाजार याच यात्रेत असतो। यंदाही यात्रेत उंटांचा बाजार लागलाय, पण उंटांच्या किमती मात्र घसरल्यात। बघूया थेट माळेगावच्या यात्रेतनं एनडीटीव्ही मराठी। डौलदार उंट पाहून ही राजस्थानातील दृश्य असतील असं तुम्हाला वाटेल, मात्र थांबा, हे दृश्य राजस्थानातलं नसून नांदेड जिल्ह्यातल्या माळेगावच्या यात्रेतलं आहे। इथं महाराष्ट्रातला एकमेव उंटांच्या खरेदी विक्रीचा बाजार भरतो। माळेगावची यात्रा जनावरांच्या खरेदी विक्रीसाठी प्रसिद्ध आहे। या यात्रेत यंदाही मोठ्या प्रमाणात उंट विक्रीसाठी दाखल झाले। अगदी 15,000 रुपयांपासून ते 50,000 रुपयांपर्यंत उंटांच्या किमती आहेत। एका दुचाकीच्या किमतीत 3 उंट मिळत आहेत। उंटांच्या किमती घसरल्यामुळे विक्रेते नाराज झाले। व्यापाऱ्याकडून बच्चे घेतो, मग लहानचे मोठे होतात ना आमच्याकडे, मग त्यांच्यावर सवारी करतो, पोरो बसवतो। 10 रुपये, 20 रुपये, 50 रुपये सवारीनी। मग तर संद निघतात देवाचे, काही मिरवणुक्या निघतात, त्याच्याकरता तर आम्ही घेतो। मग प्रत्येक घरी 2-2, 3-3 ठेवतो। 400-500 रुपये, 600 रुपये रोज कमवून घेतो एक उठावर। मागणी काय तर 50,000, 60,000 रुपये हमेशा करता तर लय झाले बाबा ते तर। हो, म्हणजे व्यापार बंद व्हायची वेळ आली का उंटाची? आता काय व्यापार आहे तर पहिले तर कमास कमी 1000 उंट येत होता, आम्ही लहान होतो त्या काळामध्ये। आता तर 100 उंट नाही तर लय झालं तर 50 एक असतील। महाराष्ट्रात उंटांचा वापर फक्त पर्यटन स्थळांच्या ठिकाणी किंवा चौपाट्यांवर होतो। लहान मुलांना फिरवण्यासाठी किंवा लग्नांमध्ये नाचवण्यासाठी उंट मागवला जातो। याशिवाय उंटांचा काहीच वापर नाही, त्यामुळे उंट खरेदी करणाऱ्यांची संख्याही खूप कमी असते। ते असे बारकाले घेतलं तर 20,000, 18,000, 22,000 ला भेटून जाते। मग मोठा झाला की तर आपल्याला धंदा करायचा असला करा, नाहीतर आला गिराईक तर मग काढायचं असलं तर मग मोठा झाला की 50,000, 40,000, 45,000 ला विकून जाते। राजस्थान किंवा गुजरातमधील वाळवंटी प्रदेशात उंटांचा वापर अधिक होतो। उंटांना सांभाळण्यासाठी फारसा खर्च लागत नसला तरी फक्त शोभा वाढवण्यासाठी कुणीही उंट खरेदी करत नाही। महाराष्ट्रात उंटावरून सामान वाहून नेण्याची रीतही नाही। माळेगावच्या बाजारात उंट खरेदी करणाऱ्यांची गर्दी होत नसली तरीही उंट बघण्यासाठी जमणाऱ्यांची संख्या काही कमी झालेली नाही। नरेंद्र मोदी सरकारने ऑनलाईन पेमेंट इंट्रोड्यूस केला आणि जगभरामध्ये ऑनलाईन व्यवहारांचे उच्चांक रचले गेले, परंतु माळेगावच्या या जत्रेमध्ये उंटांच्या बाजारात ऑनलाईन पेमेंटचे महत्त्व शून्य आहे, कारण इथल्या व्यापाऱ्यांना ऑनलाईन पेमेंटवर विश्वासच नाही आहे। योगेश लाटकर, एनडीटीव्ही मराठी, नांदेड।